धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे दुधाळ जनावरांचा आहार. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पशुपोषणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या गणेश महादेव गादेगावकर यांना. सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. नमस्कार. आजचा हा जो विषय आहे दुधाळ जनावरांचा आहार, तर त्याविषयी आम्हाला तुमच्याकडून सविस्तर मार्गदर्शन हवंय. तर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जनावर म्हटलं, विशेष करून जेव्हा दूध देणारी जनावरं असतात तेव्हा त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे, तेव्हाच ते दूध जास्त देतील. बरोबर. तर मग त्यासाठी जो योग्य आहार, की ज्याला आपण म्हणू संतुलित आहार, तो संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? हा, संतुलित आहार म्हणजे असा आहार की ज्यातून जनावरांच्या सर्व पोषण मूल्यांची गरज भागते. जनावरांना देखील कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्व, क्षार मिश्रणांची आवश्यकता असते. आणि हे सर्व पोषण मूल्य ज्या खाद्यातून उपलब्ध होतात, आहारातून उपलब्ध होतात, अशा आहारास आपण संतुलित आहार असं म्हणतो. मग हे जे संतुलित आहार जे तुम्ही सांगितलं की ते काय काय त्याच्यामध्ये असतं आणि म्हणून ते गरजेचं असतं जनावरांसाठी, दुधाळ जनावरांसाठी, मग त्याच्यासाठी ते किती महत्वाचं आहे संतुलित आहार त्याला देणं रोजच्या रोज? असं पाहिलं जातं की दूध उत्पादनासाठी जे आवश्यक पोषण मूल्य आहेत ती पोषण मूल्य आपण जनावरांना पुरवणं आवश्यक आहे. कारण जनावरांच्या रक्तातूनच दुधासाठी आवश्यक असलेली पोषण मूल्य उपलब्ध होतात. असं पाहिलं तर असं आढळून आलंय की जवळजवळ 400 किलो जेव्हा 400 लिटर रक्त जेव्हा स्तनातर्फे अभिसरण होते तेव्हा 1 लिटर दूध तयार होतं. म्हणजे रक्तामधूनच जे घटक घेतले जातात दुग्धोत्पादनासाठी तयार करण्यासाठी, रक्तातलेच घटक जर आपण जनावरांस ते पुरवले तरच ते जनावर दूध उत्पादन करू शकतं. थोडक्यात महत्वाचं म्हणजे की पोषण मूल्य, संतुलित आहारात पोषण मूल्य ह्यांची एक ठराविक साचेबद्धता हवी त्याच्यात. आणि मग ही पोषण मूल्य जी जनावरांना गरजेची आहेत त्यांच्या आहारामध्ये, तर ही जे वेगवेगळे ह्याच्यासाठी घटक तर वापरतच असतील, तर ते कोणकोणत्या प्रकारचे असतात? जे पोषण मूल्य मध्ये आपण जर आहार बघितला संतुलित आहार, तर संतुलित आहाराचे काही भाग पडतात. या संतुलित आहार चारा आणि दुसरा घटक म्हणजे आंबवण असे 2 भाग पडतात. तर चाऱ्यामध्ये सुका चारा आणि हिरवा चारा असे भाग पडतात. तर खुराक मिश्रणामध्ये विविध घटक वापरून जनावरांची ऊर्जेची आणि प्रथिनांची गरज भागवली जाते. बरोबर. चारा आणि आंबोड किंवा खुराक मिश्रण हे 2 मुख्यत्वे करून संतुलित आहाराचे 2 वेगवेगळे घटक आहेत. तर यामध्ये जो चारा हा जो प्रकार आहे, ज्यामध्ये ओला चारा आहे, सुका चारा आहे, तर मग तो कोणत्या प्रकारचा चारा हा खास करून दुधाळ जनावराला द्यावा? हा, सुक्या चाऱ्यामध्ये पाहिले तर सुक्या चाऱ्यामध्ये विविध सुका चाऱ्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये आपल्याला गव्हाचे काड, ज्वारीपासून मिळणारी कडबी कुट्टी, भाताचा पेंडा, असे सुके घास, मिश्र घास, असे वेगवेगळ्या प्रकारचे सुका चाऱ्याचे प्रकार आहेत. बरोबर. तर हा सुका चारा आहे हा पोटभरू खाद्य म्हणून मानला जातो, कारण ह्याच्यामध्ये पोषण मूल्य फार कमी प्रमाणात असतात. आणि पोषण मूल्य परंतु म्हणजे नुसतं जनावरांचं पोट भरतं पण त्याला पोषण मूल्य फार कमी मिळतं. जसं कुरमुरे आपण खातो, भरपूर खातो तरी आपल्याला हे मिळत नाही, तसंच आहे ते. जास्त प्रमाणात आपण पोट भरू शकतो पण त्याच्यातून अन्न घटक फार कमी मिळतात. अच्छा. मग हे पोषण मूल्य वाढवण्याच्या दृष्टीने हा जो सुका चारा आहे किंवा तो जो तुम्ही म्हणताय दुधाळ जनावरांसाठी, मग ह्याच्याच बरोबरीने आता जो तुम्ही दुसरा घटक सांगितलात तो म्हणजे खुराक मिश्रण किंवा आंबोड, तर मग यामध्ये जे विशेषत्वाने दुधाळ जनावरांसाठी आपण दिलं जातं, देणं चांगलं असतं, तर यामध्ये कोणकोणते असे घटक असतात? खुराक मध्ये विविध घटक असतात. कारण खुराक
खुराकामधून मोठ्या प्रमाणात जनावरांना ऊर्जा आणि प्रथिनं पुरवली जातात. तर हे खुराकामध्ये ऊर्जेसाठी आपण तृणधान्य वापरली पाहिजे, जसं की मका, ज्वारी, बाजरी यांचा भरडा करून आपण ऊर्जेचं स्रोत म्हणून आपण तो देऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रथिनांचं स्रोत म्हणून वेगवेगळ्या ढेप, जसं की शेंगदाणा ढेप आहे, कपास ढेप, सूर्यफूल ढेप, सोयाबीन पेंड, हे वेगवेगळे ढेप आपण ज्याच्यातून प्रथिनांचे स्रोत म्हणून काम करतात. तशाच प्रकारे शेतीपासून मिळणारे दुय्यम पदार्थ, जसं की भाताचा कोंडा, गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, ह्याचा आपण जनावरांच्या खुराकामध्ये अवलंब करू शकतो. थोडक्यात म्हणजे जिथे जसं पिकतं, ज्या प्रकारचं धान्य, त्या प्रकारच्या आपण पेंडी करून त्या बरोबर जनावरांना आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे तृणधान्यापासून मिळणारे चुनी देखील आहेत. चुनी म्हणजे काय असतं, तर जेव्हा डाळी आपण तयार करतो, डाळी, तर डाळी तयार करताना त्याचे वरचे सल्फट काढली जाते, होलपट, आणि त्याच्याबरोबर काही भाग डाळीचा देखील येतो, तर ह्याला म्हणतात चुनी. हा, चुनीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. चना चुनी, उडीद चुनी, तूर चुनी, ह्याचा देखील खुराकामध्ये अवलंब होतो. त्याचप्रमाणे खनिज मिश्रण आणि मीठ ह्याचा देखील आपल्याला खुराकामध्ये अवलंब करावा लागतं. तर हे मिश्र आपण द्यायला पाहिजे. फक्त मका दिला तर जनावराला फक्त ऊर्जा मिळेल, फक्त ढेप दिली तर फक्त प्रथिनं मिळतील. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं मिश्रण केलं जातं आणि 100 किलोवर नमुना बनवला जातो, त्याला म्हणतात खुराक मिश्रण. जास्ती करून दुधाचं प्रमाण हे अधिकाधिक मिळू शकतं. बरोबर. तर मग जसं तुम्ही म्हणालात की थोडक्यात काय की नुसत्या चाऱ्यावर भर न देता खुराक मिश्रित म्हणजे हे आंबोड ज्याला आपण म्हणतोय, तर ह्या आंबोडात सुद्धा विविध प्रकारे घटकांचा तुम्ही समावेश करू शकतो, जो आता तुम्ही सांगितलातच. परंतु त्याचंही प्रमाण असेल, कारण कोणतीही गोष्ट अति झाली तरीही ती बाधाच आणते, बाधकच आहे. बरोबर. ह्यांचं काही ठराविक प्रमाण ठरलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला जर मका सारखे घटक जे तृणधान्य आहेत त्यांचं प्रमाण साधारण शेकड्यावर मी तुम्हाला प्रमाण सांगतो, साधारण 25 ते 45 किलो टक्क्यापर्यंत आपण मका तृणधान्य वापरू शकतो. त्याचप्रमाणे ढेप जे आहे, जशी मी सांगितलं शेंगदाणा ढेप वगैरे, शेंगदाणा ढेप, कपास ढेप, ह्याचं प्रमाण सुद्धा 25 ते 35 किलोपर्यंत आपण त्याच्यात टाकू शकतो. खुराक मिश्रणामध्ये शेतीपासून मिळणारे दुय्यम पदार्थ ते आपण 25 ते 45 किलोपर्यंत खुराक मिश्रणात टाकू शकतो. त्याचप्रमाणे क्षार मिश्रणाचे प्रमाण साधारण 2% एवढे असते 100 किलो मागे. आणि मीठ सुद्धा जसं माणसाला मिठाची गरज आहे तशी जनावरांना सुद्धा मीठ आवश्यक आहे, आणि त्याच्यामध्ये साधारण 1% खनिज मिठाचा अवलंब आपण खुराक मिश्रणात करायला हवा. बरोबर. आता हे आहाराविषयी म्हणजे एक खाद्याविषयी आपण बोलतोच आहोत, पण त्याच बरोबरीने जनावराला पाणी देणं कितपत गरजेचं आहे? हा, पाणी हा महत्त्वाचा घटक आहे, कारण पाण्यामार्फत जनावरं शरीरातून उष्णता बाहेर काढतात. त्याचप्रमाणे शरीरात नको असलेले पदार्थ जसे की लघवीमार्फत आपण विसर्जित होतात. तर हे पाणी अतिशय आवश्यकता आहे. जरी आपण म्हणतो पाणी स्वस्त असलं तरी पाण्याशिवाय जीवन नाही. असं आढळून आलं की जनावर बरेच दिवस बिना जेवण न दिलं तरी बरेच दिवस जगू शकतो, पण पाण्याअभावी त्याचा मृत्यू होऊ शकतो कमी काळातच. त्यामुळे जनावरांना पाणी अतिशय आवश्यक आहे, आणि साधारण 60 ते 70 लिटर पाणी हे प्रति जनावर दिवसाला ग्रहण केलं जातं. आणि ह्याचं दूध देणाऱ्या जनावरांमध्ये साधारण 70% लिटर पाणी हे रोजचं दिलं गेलं पाहिजे, त्याच्या पोटात गेलं पाहिजे. आणि न दूध देणारे साधारण 50 ते 60 लिटर प्रमाणे आपण पाणी द्यायला हवं. जसं आता तुम्ही म्हणालात सर की हा जो खुराक मिश्रण आहे किंवा आंबोड आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यात हे तुम्ही वेगवेगळे शेतीनं निघणारे दुय्यम पदार्थ किंवा इतरही गोष्टी या तुम्ही नमूद केल्यात, त्यांचं प्रमाणही तुम्ही सांगितलं. पण कसं असतं की ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग ह्यांचा वापर कसा करावा की एकदम बदलावी? आज मी ह्याचा शेंगदाण्याची पेंड वापरली, उद्या लगेच कपाशीची वापरेन, म्हणजे नेमकं कसा प्रमाणे करावा बदल आहारात त्या? हा, जर तुम्हाला पेंडी किंवा ढेपमध्ये बदल करायचा झाला, आहारात कोणताही बदल करायचा झाला तर तो हळूवार करावा. बरोबर. कारण एकदम जर तुम्ही बदल केला तर जनावर खाद्य खात नाही. जनावरांना देखील चवीचं ज्ञान आहे. त्यातल्या म्हशी ह्या चवीला फार हे असतात, म्हणजे चवीचे ज्ञान त्यांना जास्त आहे. खाद्यामध्ये जर तुम्ही काही बदल केला तर त्या खाणं सोडून देतात, आणि त्यामुळे दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. आणि एकदा दूध कमी झालं की ते परत नॉर्मल म्हणजे परत येण्यासाठी सरासरी त्याला फार वेळ लागतो. त्यामुळे ती सायकल तुटू शकते. खाद्यात कोणताही बदल करायचा झाला तो सावकाश करावा, आणि
म्हणजे तुम्हाला नवीन खाद्य वापरायचं असेल तर 25% नवीन खाद्य, 75% जुनं, नंतर 50% नवीन, 50% जुनं, असं करत करत 100% नवीन खाद्यावर एक 10 ते 15 दिवसात तुम्ही यावं. हे जे आंबोण आहे यामध्ये नेमके कोणते कोणते घटक आणि ते घरच्या घरी बनवता येतं का, तयार करता येतं का, हा महत्वाचा मुद्दा आहे माझा. घरच्या घरी आंबवण बनवणे म्हणजे जे आपले स्वयंपाकघरात उरलेले घटक आहेत ते वापरून आंबवण आपण बनवू शकत नाही खरं पाहता. कारण जे घटक आहेत धान्य लागतात आंबवण बनवण्यासाठी, खुराकासाठी काही धान्य, ढेप, दुय्यम पदार्थ शेतीपासून मिळणारे यांचा अवलंब होतो. तर तुम्हाला जर घरच्या घरी जर करायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे एक चक्की, कारण जनावर अख्खा जर धान्य दिलं तुम्ही, समजा मका किंवा ज्वारी, तर ती जनावर पचवू शकत नाही. त्यासाठी त्याचा भरडा करणं आवश्यक आहे. भरडा म्हणजे ते भरडणे, एकदम पीठ करायचं देखील नाही, आपल्याला भरडा केला पाहिजे आणि जाडसर त्याला दळलं पाहिजे. हे दळण्यासाठी आपल्याला एक ग्राइंडरची आवश्यकता किंवा चक्कीची आवश्यकता असते. त्यामुळे आपण सर्व अन्न घटक आहेत जसं की धान्य, ती कितपत खर्चिक असते? ती साधारण आपल्याला जर पूर्ण सेटअप करायचं असेल तर 2.5 लाखामध्ये आपलं पूर्ण सेटअप होऊ शकतो. ह्याच्यामध्ये एक चक्की आणि एक मिक्सर, कारण हे सर्व घटक आहेत आंबवणातली, जसे की धान्य, ढेप, दुय्यम पदार्थ, ह्यांना आपल्याला 100 किलो नमुना बनवून एकत्रित एकजीव मिसळायचे असते. हे मिसळण्याकरता आपल्याला मिक्सर जे मिश्रण करण्यासाठी आवश्यक असतो तो मिश्रण हा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गोडाऊनची सुद्धा एक, कारण तुम्हाला वेगवेगळे अन्न घटक स्टोर म्हणजे साठवून ठेवावं लागेल. त्यामध्ये धान्य, ढेपी वगैरे तुम्हाला स्टोर करून नंतर मध्ये दळून आणि एकत्र एकजीव मिसळावे लागतात. तर ह्या जर पूर्ण जर सेटअप तुम्हाला घ्यायचा असेल ग्राइंडर आणि मिक्सरचा, तर तुम्हाला जवळजवळ 2.5 लाखपर्यंत खर्च येतो. पण तुम्ही घरच्या घरी खाद्य बनवू शकता आणि त्यामुळे बाजारात जे मिळणारे जे खुराक आहे त्या मानाने तुम्हाला खर्च कमी होतो. परंतु ज्यांच्याकडे जनावरांची संख्या कमी आहे परंतु त्यांचा दूध व्यवसाय आहे, मग अशांसाठी बाजारातूनच आणण्याशिवाय पर्याय नसतो. बरोबर. मग बाजारभाव साधारण किती आहे? बाजारभाव हा साधारण 1 किलो खुराकामागे साधारण 20 रुपये किलो असा खुराकाचा भाव आहे बाजारामध्ये. तर आणि त्यात जर तुम्हाला दुधाळ जनावरांसाठी जो खुराक आहे त्याच्यामध्ये पचनीय प्रथिनं 16% असतात आणि 70% एकूण पचनीय पदार्थ. तर हा खुराक थोडासा महाग असतो. आणि जर आपल्याला न दूध देणारे जनावर आहेत, भाकड जनावर आहेत, त्यांच्यासाठी जर खुराक द्यायचा असेल तर तो थोडा स्वस्तात देखील मिळतो. त्याच्यामध्ये अन्न घटक पोषण मूल्य कमी प्रमाणात असतात. 14% पचनीय प्रथिनं आणि साधारण 65% एकूण पचनीय पदार्थ एवढे असतात. म्हणजे हा 2 वेगवेगळ्या गटामध्ये मिळू शकतो, दुधाळ जनावरांसाठी आणि दूध न देणाऱ्या जनावरांसाठी. त्याच्या प्रतीवर त्यांचे भाव ठरलेले असतात. निश्चितच. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात की घरच्या घरी आंबोण आपण तयार करू शकतो किंवा घटकांचा समावेश करून आपण एक नियोजन पद्धती लागू करून आपण जास्त चांगल्या प्रकारे ते आपल्या दुधाळ जनावरांना देऊ शकतो. याशिवाय जे आंबोडावरील खर्च वाचवण्यासाठी आपल्याला अजून काय काय करता येईल? कारण कसं असतं सर की एक जनावर पाळणं म्हणजे त्याला तुम्ही जितकं सकस अन्न, पोषक अन्न द्याल, आहार द्याल, तेवढं ते दूध जास्त देणार. बरोबर. आणि मग हा खर्च खूप असतो, जवळजवळ 60 ते 70% असतो. मग हा खर्च कमी होण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना आहेत का? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण जनावरांच्या खाद्यामध्ये आंबवण हा महागडा घटक समजला जातो. तर हा आंबवण आपण जर आहारातून कमी करू शकतो त्यासाठी आपल्याला हिरव्या चाऱ्याची लागवड असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे द्विदल वनस्पतीचा चारा जसं की लसूण घास, चवळी किंवा बरसीम ह्यासारख्या द्विदल वनस्पतीचा चारा असेल, 1 किलो खुराक मध्ये जेवढी पोषण मूल्य असतात तेवढी 4 किलो द्विदल वनस्पती चाऱ्यामध्ये असतात. म्हणजे 1 किलो चारा तुम्ही कमी करून 4 किलो द्विदल वनस्पतीचा चारा दिल्यास दुग्धोत्पादन जनावरांचे कायम राहते. तसेच 1 किलो खुराक हा 6 किलो एक दलीय वनस्पतीच्या चाऱ्याच्या सारखीच पोषण मूल्य उपलब्ध करून देतो. कसं आहे सर, अजूनही गावखेड्यातनं सगळे शेतकरी हे सधन नाहीयेत किंवा जोड व्यवसाय हा जो दुग्धोत्पादनाचा त्यांचा आहे ते सगळ्यांचंच प्रमाण सारखं नाहीये. विशेषत्वाने कमी म्हणजे गरीब शेतकरी, आर्थिक दृष्ट्या गरीब असलेले आणि ज्यांच्याकडे जनावरही कमी आहेत परंतु त्यांना तो वाढीस लागेल अशा तऱ्हेने हे जे तुम्ही उपाय सांगताय तर त्याच्यावर अजून काही प्रकाश टाकता येईल का? आता ह्यासाठी तुम्हाला स्वतःची लागवड असणं आवश्यक आहे. स्वतःची लागवड असेल, तुमची द्विदल वनस्पतीचा चारा, लसूण घास लागवड करा
किंवा चवळीची, बरसीम, एकदलीय वनस्पती चारा, मका, ज्वारी, परत काही बारमाही पिकं आहेत जसं की पॅराग्रास, DHN 6 धारवाड हायब्रिड नेपियर 6, NB नेपियर बाजरा 21, असे यशवंत, जयवंत अशी काही बारमाही गवत पण आहेत, गवत पिकं, त्यांची तुम्ही लागवड करा जेणेकरून तुम्ही आंबवणाचा भाग कमी करू शकता आणि ते आर्थिकदृष्ट्या दुग्धोत्पादन किफायतशीर ठरू शकतं. थोडक्यात चाऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडे तुम्ही लक्ष बघा. द्या. पण हा जो चारा असतो आता 12ही महिने आपल्याला ओला चारा मिळणं तर शक्य नसतं. बरोबर. त्यामुळे मग तो जो ओला चारा आहे जो जास्त पोषक आहे सुक्यापेक्षा, हा. ज्याची म्हणजे जास्त फायदेशीर ठरतो दुधाच्या बाबतीत, जनावर दूध देण्याच्या बाबतीत, बरोबर. तर त्याचं काही विशिष्ट पद्धती आहे का की ओला चारा कसा तऱ्हेने साठवणूक करावी हा, हा. जेणेकरून तो तसाच ओला चारा आपल्याला जनावराला देता येईल? उन्हाळ्यामध्ये असं दिसून येतं की हिरव्या चाऱ्याची आपल्याला कमतरता भासते कारण पावसाळ्यामध्ये मुबलक हिरवा चारा मुबलक असतो. असतं, बरोबर. तर हा चारा जो मुबलक प्रमाणात आहे तो आपण टिकवून ठेवू शकतो. ह्या टिकवून ठेवण्याच्या पद्धतीला मुरघास असं म्हणतात. यामध्ये हिरवा चारा आपण जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर तो हवाबंद परिस्थितीमध्ये टाक्यांमध्ये, बंद टाक्यांमध्ये दाबून ठेवला जातो. म्हणजे चाराचे तुम्ही चारा कापल्यानंतर त्याचे कुट्टी यंत्राच्या सहाय्याने बारीक तुकडे करून त्याचे हवाबंद टाक्यांमध्ये ठेवायचे आणि ते नंतर त्याला प्लास्टिक कव्हरने आच्छादायचे. 1.5 महिन्यानंतर मुरघास तयार होतो. त्याचं मूळ तत्व म्हणजे त्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही टाक्यांमध्ये हिरवं गवत साठवणार आहे त्यात हवा जाता कामा नये, ऑक्सिजन जाता कामा नये. 45 दिवसानंतर तुम्हाला मुरघास तयार होतो आणि हा मुरघास तुम्ही 1-1.5 वर्षापर्यंत सहज टिकवू शकता. जेव्हा पण ते पावसाची कमतरता किंवा समजा दुष्काळ असेल किंवा उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता असेल त्यावेळी तुम्ही आवश्यक असलेला मुरघास काढून जनावरांना खायला घालावा, परत ते तशाच हवाबंद परिस्थितीत ठेवावं. मला वाटतं हे सरांनी खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे की विशेषत्वानी जिथे दुष्काळी भाग आहे किंवा पावसाचं प्रमाण जिथे कमी आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी किंवा जनावरं पाळणाऱ्यांनी हे विशेषत्वानी लक्षात घ्यायचं की अशा पद्धतीचं मुरघास ज्याचं सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तो चारा त्याप्रमाणे साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून ठेवलात तर निश्चितच जनावरांना फायदा होईल. आणि इथे दुसरं मला असं विचारायचं आहे की मगाशी तुमच्याशी बोलताना तुम्ही म्हणालात की त्या चाऱ्यावर काही खनिज आणि क्षारांचं प्रमाण किंवा जीवनसत्वांचं प्रमाण मिळण्याच्या दृष्टीने किंवा एक युरियाचा त्याच्यात उपयोग केला जातो, तर याविषयी मला सांगा. हा, युरिया प्रक्रिया ही सुक्या चाऱ्यावर केली जाते. ह्याच्यामध्ये गव्हाचे काड किंवा सुका घास किंवा कोकणामध्ये, विशेषतः कोकणामध्ये मिळणारा भाताचा पेंडा, ह्याच्यामध्ये जे सुका चारा आहे त्याच्यामध्ये पोषण मूल्यांची अतिशय कमतरता असते. तर ह्यांची आपण पोषण मूल्य वाढवू शकतो. त्याकरिता युरिया ट्रीटमेंट म्हणजे युरिया प्रक्रिया केली जाते. जो युरिया शेतकरी आपल्या शेतासाठी खत म्हणून वापरतो तोच आपण जनावरांना खाद्य म्हणून वापरू शकतो. अच्छा, पण त्याचंही काही म्हणजे विशेषत्वानी घ्यायची काळजी कोणती आहे? कारण ते शेवटी खत म्हणून वापरणं वेगळं आहे, ते सुद्धा जास्त झालं की हानिकारकच आहे. तसंच ते आहारात समावेश करायचा आहे म्हटल्यावर खूप काळजी घेणे आवश्यक आहे. याकरिता प्रमाण ठरलेलं आहे. समजा तुम्हाला 100 किलो चाऱ्यावर, सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही 1 किलो युरिया, 1 किलो मीठ आणि 1 किलो खनिज मिश्रण 40 लिटर पाण्यामध्ये एकजीव मिसळावे. 40 लिटर पाण्यामध्ये हे 1 किलो युरिया, 1 किलो मीठ आणि 1 किलो खनिज मिश्रण एकजीव मिसळावे आणि झारीच्या साहाय्याने ते 100 किलो चाऱ्यावर एकजीव शिंपडावे. जी आपण बगीच्यामध्ये जी झारी वापरतो तीच झारी ती वापरावी. म्हणजे झारीने असं एकजीव मिसळावे, सुक्या चाऱ्यावर मिसळावे आणि ते लगेच आपण युरिया प्रक्रिया करून खायला देऊ शकतो. आणि दुसरी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये लगेच खाण्यासाठी उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये 1 किलो युरिया वापरतात. दुसरी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला 60 लिटर पाणी घ्यायचं आहे, 4 किलो युरिया, 1 किलो मीठ, 1 किलो खनिज मिश्रण हे 60 लिटर पाण्यामध्ये एकजीव मिसळायचे आणि हे 60 लिटर द्रावण 100 किलो सुक्या चाऱ्यावर एकजीव शिंपडायचे. यासाठी सुद्धा आपण झारीचा वापर करू शकतो. आणि हे एकजीव मिसळल्यानंतर हे द्रावण 60 लिटर आपण त्याला प्लास्टिक चादरीने झाकून टाकायचं. 21 दिवस ते हवाबंद परिस्थितीत तसंच ठेवायचं. आणि 21 दिवसानंतर एक दिवस ते उघडं ठेवायचं. त्याच्यातून अमोनिया वायू बाहेर जातो आणि नंतर तो आपण युरिया प्रक्रिया केलेला सुका चारा जनावरांना खावायला घालू शकतो. म्हणजे हे तुम्ही जे प्रमाण सांगितलं, नियोजित प्रमाण सांगितलं, त्याच्यात थोडा जरी बदल झाला विशेषत्वानी युरियाचा तरी एक विषबाधा होण्याचा संभव असतो जनावरांना. बरोबर. तर मग अशा वेळेला
हे लक्षात कसं येतं आणि मग त्या दृष्टीने कोणते उपाययोजना तातडीची करणं गरजेचं आहे? हां, जर आपण युरिया प्रक्रिया केलेला चारा देत असाल तर तो जनावरांच्या आहारात हळूहळू वाढवावा. साधारण 5 किलो युरिया प्रक्रिया केलेला चारा आपण जनावरांना प्रति दिवशी सहज देऊ शकतो. ह्यामध्ये काळजी अशी घ्यायची की युरियाचे द्रावण व्यवस्थित एकजीव मिसळणे आवश्यक आहे. बरोबर, सुक्या ते नीट चाऱ्यावर एकजीव झालं पाहिजे. एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर लहान जनावर जे असतील 6 महिन्याच्या आतली ह्यांची जी पोटाची वाढ असते ती झालेली नसते, विकसित झालेली नसते. बरोबर. तर अशा 6 महिन्याच्या खालील वासरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. कारण त्यांची पचन शक्ती नीट कमी झालेली असते, नाही, कारण कमी त्यांचे जी पोटाची व्यवस्था आहे ती व्यवस्थित डेव्हलप झाली नसते. आणि चाऱ्याचा हळूहळू अवलंब करावा. पाणी पण भरपूर जनावरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देत असाल तर पाण्याचे प्रमाण देखील वाढवावे. जसं तुम्ही म्हणालात की सुक्या चाऱ्यावर हे युरियायुक्त मिश्रण, खनिज मिश्रण वगैरे घालून झारीने शिंपडून ती प्रक्रिया एक उपयोगी आहे जनावरांना, मूल्याची वाढ होते. पोषण मूल्याच्या वाढ करण्याच्या दृष्टीने. परंतु हे जे युरियाचं प्रमाण आहे हा. ते तुम्ही सांगितलंच, पण असं कधी कधी ते नकळत जास्त गेलं आणि त्या जनावराला विषबाधा होण्याचा संभव असतो, किंवा मग ती झाल्यावर ओळखावं कसं आणि त्याच्यावर तातडीची उपाययोजना कोणती करावी? हां, तर युरिया प्रक्रिया केलेला चारा हा टप्प्याटप्प्याने द्यावा, हळूहळू द्यावा. एकदमच आपण युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. 1 किलो एक दिवस, नंतर 2 किलो, असं हळूहळू त्याचे बरोबर. वाढवत जावं. साधारण 5 किलो युरिया प्रक्रिया केलेला चारा आपण प्रति दिवशी देऊ शकतो जनावरांना. अच्छा. हां, ह्यामध्ये काळजी अशी घ्यायची की 6 महिन्याखालील जनावरांची पचन संस्था विकसित झालेली नसते. बरोबर. त्यामुळे अशा वासरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. हे महत्वाचं आहे की अशा वासरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. हां. बरोबर. त्याच्यानंतर पाणी हे जनावरांना सतत उपलब्ध करून द्यावं. अच्छा. कारण युरिया प्रक्रिया केलेला चारा जर तुम्ही देत असाल तर पाण्याची मुबलक आवश्यकता त्यांना जास्त जास्त असते असते त्या ह्याच्यात. त्या काळात. कारण एरवीचं जसं तुम्ही म्हणालात की 50 ते 70 लिटर हे प्रमाण आहे, तेच जेव्हा हे युरिया युक्त आपण चारा देतो तेव्हा ते किती असावं? साधारण 10 लिटरनी आपण ते वाढवावं. वाढवावं. बरोबर. जाता आता काही 2 महत्वाचे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. ते म्हणजे की हे जे दुधाळ जनावरांचं दुग्धोत्पादन टिकून राहण्याच्या दृष्टीने काही ठराविक कालावधीनंतर ते कमी कमी होत जातं, हां हां. परंतु ते टिकून राहण्याच्या दृष्टीने कोणते उपाय करावेत आहारात? तर आहारामध्ये आपण गायींचा जर आपण गाभण काळ बघितला, हा साधारण 280 दिवसाचा असतो. तर शेवटचा जो काळ आहे, शेवटचे 90 दिवस, ह्या काळामध्ये आपण गाभण जनावरांची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. या काळामध्ये गर्भामध्ये वाढणाऱ्या वासराची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे आपण जनावरास त्याच्या आवश्यकतेपेक्षा 1.5 किलो अधिक खाद्य द्यावे. अच्छा. हे 1.5 किलो अधिक खाद्य दिल्यास त्याच्यामध्ये जे शरीरामध्ये साठवणूक केली जाते ऊर्जेची आणि पोषण मूल्यांची. बरोबर. आणि जेव्हा जनावर दुधामध्ये येते प्रसूतीनंतर, तेव्हा हे जनावर खाद्य कमी खाते. जवळजवळ 20 ते 30% खाद्य ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. पण ही साठवलेली जी ऊर्जा आहे ती तेव्हा पोषण त्याला मूल्य, तिथे उपयोगी ती तिथे उपयोगी पडते. आणि दुधाचं प्रमाण हे राहणे बरोबर, चांगले व्यवस्थित दुधाचं प्रमाण तेवढंच राहण्याच्या दृष्टीने विशेषत्वाने जेव्हा गाभण असते जनावर, गाय किंवा म्हैस तुमची जी असेल तेव्हा त्या काळात त्याच्या आहाराचं हे प्रमाण 1.5 पटांनी तरी वाढवणं फार गरजेचं आहे. आणि जाता जाता की जसं दुधाळ जनावरांच्या नियोजनासाठी अजून काय काय करता येईल असं तुम्हाला वाटतंय? हां, अतिशय चांगला प्रश्न आहे. दुधाळ जनावरांना आपण खाद्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेणं आवश्यक आहे. सुका चारा आपण कुट्टी करून द्यावा. अच्छा. हां, जर चारा असाच्या तसा अख्खा चारा दिलास, सुका चारा, जनावर बुडाकडचा भाग खात नाहीत, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणे नासाडी होते. बरोबर. 30% नासाडी होते सुक्या चाऱ्याची. पण जर कुट्टी करून दिला तर हा नाश जो आहे हा 5% वर येतो. म्हणजे जास्त प्रमाणात सुका चारा ग्रहण केला जातो. त्यानंतर जे जनावर आहेत त्यांच्या खाण्याच्या वेळा बदलू नयेत. खाण्याच्या वेळा महत्वाचं आहे, पाळाव्यात. कारण जनावरांची खाण्याची वेळ अशी असते की त्या वेळात त्यांची पाचक रस तयार होतात. जर सतत तुम्ही जर वेळा बदलल्या तर जनावरांची पाचकता कमी होते आणि दुग्धोत्पादन कमी होते. त्याचप्रमाणे आपल्याला जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कारण क्षार हे अतिशय कमी लागतात, परंतु जनावरांची प्रजनन व्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी क्षारांचा म्हणजेच मिनरल मिक्सचर ज्याला म्हणतात, खनिज मिश्रणाची पावडर बाजारात उपलब्ध असते, तिचा आपण अवलंब करणे आवश्यक आहे.
मोठ्या जनावरांकरता 60 ते 70 ग्रॅम हं. प्रति दिवस आपण खनिज मिश्रण देणं आवश्यक आहे. अच्छा. तर छोट्या वासरांकरता 30 ग्रॅम एवढं खनिज मिश्रण द्यावं. हं. खनिज मिश्रणच्या कमतरतेमुळे त्यांच्यामध्ये प्रजननाचे मोठे प्रॉब्लेम समस्या आढळून येतात. आढळून येतं. असं आढळून आलं की 100 पैकी जवळजवळ 60% समस्या प्रजननाच्या मिश्रण. खनिज मिश्रण दिल्यावर दूर होऊ शकतात. जनावर हे दुधाळ जनावर जसं आपल्या एखाद्या मुलाप्रमाणे आपण सांभाळत असतो, तर तो सांभाळ करताना त्याचा योग्य आहाराबरोबर असतो आहार नियोजित कसा किंवा प्रमाणबद्ध कसा आहे यावरही कटाक्ष द्यावा. त्याचप्रमाणे त्याची प्रजनन क्षमताही टिकून राहील या दृष्टीनेही खनिज मिश्रण त्या आहारात किती असावं याचाही जाता जाता सरांनी एक सुंदर असा आपल्याला सांगितलेला आहे. तर आजचा हा जो विषय आम्ही तुमच्यासमोर दिलेला होता आणि त्याचं इतकं सुंदर तुम्ही मार्गदर्शन आम्हाला केलं की दुधाळ जनावरांचा आहार हा व्यवस्थित असेल तरच ते जनावर दूध अधिक देऊ शकेल. या इतक्या सुंदर माहितीबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.